मंडळी, जय खानदेश. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हा सगळ्यांना आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमच्या कशा मानले? साबुदाणे खाएंगे, साबुदाणे. आम्हाला आता जायचं आहे मामाच्या गोडाऊनवरती पूजा करायला, त्यामुळे आम्ही पटापट आवरतोय घरातली कामं. आणि आता शुभागाचा झाडणीला पाय लागला, त्यामुळे तो घडी पाय पडतो. केव्हापासून चालू त्याचा पाय पडायचा. पायले ते घरात पोछा मारते आणि ती तुषारला सांगते की तू पुसून घे म्हणे आजच्या दिवस. तर तुषार लगेच कसा बहाणा बनवतो बघून घ्या. दादा उनू हॅलो तुषार तर काही पोचा मारणार नाही, मग पायललाच मारावा लागला. बेईंग अ ज़ेनजी मॉम. पायल रोज मुलांना असा काजळचा हार्ट बनवून देते. नजर नको लागायला म्हणून लोक टिक्का लावतात काजळचा, पण ही हार्ट बनवते त्यांच्या डोक्यावर बघा. हमारा पैटर्न ही अलग है. हमारा पॅटर्न ही अलग है. बा मॉलवर जावासाठी केवढी चप्पल घालायला कुठं जायचं आपल्याला. तर फायनली घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि आता आम्ही जातोय मामाच्या गोडाऊनवरती पूजा करायला, कारण ते नवं बांधलेलं आहे, त्यामुळे तिथे कलश पूजन करायचं आहे. तर आम्ही आता पोहोचलो. आता मस्त इथे आम्ही साफसफाई करू, मस्त झाडू वगैरे मारू, मग पूजाचं साहित्य वगैरे रचू मस्त. हे आहे आमच्या मामा त्यांचं छोटं शेड. बैगन गोडाऊन. गोडाऊन. अरे कहना क्या चाहते हो. तर हे आहे आमच्या मामांचं गोडाऊन. मस्त आहे ना. तिकडचं अजून बांधायचं बाकी, इकडचं बांधलेलं आहे, तरी इथे पूजा करायची आम्हाला. तर आम्ही इथे पूजा करण्यासाठी आलो होतो, पण पायल म्हणले की आता तयारी केलेली आणि बाहेर आलोय, तर एक रील बनवून टाकू. ही कोणती रील आहे कमेंटमध्ये सांगा बरं. अमरेंद्र बाहुबली. अमरेंद्र बाहुबली यानी पायल दीदी. पायल इथे झाडू मारते, कारण ते सिमेंटचं त्याचं खूप घाण झालेली होती. खूप दिवसापासून इथे कोणीच आलेलं नव्हतं. झाडू मारून झाल्यानंतर इथे आम्ही पाट मांडू, त्याच्यावर कळश आणि मग पूजन करू. तोपर्यंत मम्मी पप्पा पण येतील. मम्मी घरी राहिली होती, काही थोडंफार काम बाकी होतं, त्यामुळे मम्मी बोलली की तुम्ही जा झाडून बिडून ठेवा, मी येते कामावरून. काय करतोय? हां शादोड. शादोड काय राहत? शादोड काय राहत पाय. मामा बाहेर गेला, तिकडे गेला मामा. मैं तो थक गई. आईजीला इथे छत्री सापडली. ही आता काम सोडून मला फोटोशूट करायला लावते. किती हुशार आहे. हाँ ये कर लो पहले. चला. ते माझ्या ड्रेसवर मॅचिंग आहे, थोडासा वेगळा आहे पण गुड. ओह यार यार किती औसम है यार. मी मम्मी पप्पाचा वेट करत होतो. मम्मी पप्पा आलेत आता आम्ही पूजा करणार. अरे तर गाईज, जसं की तुम्ही बघू शकतात इथे पूजेची तयारी चालू आहे. काय आम्हाला इथे अशी छोटीशी मस्त पूजा करून घ्यायची आहे, कारण मामा ते तेवढ्या लांब नाही येऊ शकत नाही, आम्हीच करून देतो इथे. हे आमच्या मुलं नुसते नालायकपणा करतात गाईज. कुठे चालले तुम्ही? पागल आहेत का? इकडे या. हाय, तिथे हा बुये माओ, असं नाही करायचं. चला, तुम्ही तर 2 मिनिटं लक्ष नाही ठेवलं तर कुठे पण पळून जाता. चला आपल्याला बाप्पाची पूजा करायची. चल तसं तू काय करतोय बाबू?
हा बाप्पा पूजा हे फेक लागेल तुला. मी पकडते दे, चला घेऊन चालू मी. चल माझी आई कम कम. माऊ चप्पल पण घातली नाही तुम्ही. सगळेच नका घ्या, चला. कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल कंट्रोल उदय. कुठे जाऊ नका आता बरं का, फटके दिन नाही तो. पप्पा डबल जाडू का मारा ना. पायर इथे रांगोळी काढते. कर पटापट. बात तो सही है. पायल तर खूप हळूहळू काम करत होते म्हणून मला व्हिडिओज फास्ट करावा लागला गाईस. काय नाही आता माझं काम झालंय, काम चालू झालंय. तुमच्या घरी जर काही पूजा वगैरे काही काम असेल तर डेकोरेशनसाठी मला DM करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सॉरी फॅमिली माझ्या आवाजाबद्दल. तसं तर मला मंत्राविषयी जास्त काही माहीत नाही, पण मी लहानपणापासून गणपती बाप्पाची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे मला हा एक मंत्र खूप आवडतो आणि जमतोसुद्धा, त्यामुळे मी हाच म्हणून दिला. गणपती बाप्पा मोरया. इथे माझी मम्मी चारी बाजूंना कापूर लावते, कारण कापूरचा संबंध हा दैविक शक्तींशी खूप जवळचा असतो असं म्हणतात, त्यामुळे. ते गाईज आता आमची पूजा वगैरे झाली, आम्ही आता मस्त घरी जाऊ. हा बाप्पा पेढा पेढा खाणं आहे त्याले. बाकी काही आमले फक्त खा अशी मतलब आहे. पूजा झाली की मग देते. काय पाहिजे तशी बाबू? तू बाप्पा आहे बेटा, तू शोधा बाप्पा आहे. तूच बाप्पा आहे. जय जय बाप्पा. तिकडनं जर घेतलं ना तर माझ्या इतकं घरी कोणीच नाही दिसत. हाय 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 कुत्रा आहे कोणी? माहिती आहे का तुला? नाही ना, मला काहीच माहित नाही. तर आमचा इथे तुषार बरो असा बसलेला आहे. चांगला तर काही दिसत नाही तो एवढा, कारण तिकडनं ऊन येत आहे त्यामुळे काळा काळा दिसतोय. तर आता मिळले तरी काय दिसते तू नेमका नामका करावे. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय दे? चाबी दे, चाबी दे. मॉलवर जाता आहे ते, गाडीची चाबी दे त्याला. घेऊन जाशील का तू गाडी? हो घेऊन जायचं. दर मग काय काय आणशील मॉलवरून आम्हाला? हा पण काय आणशील? छाती आणि आईस्क्रीम कोण आणेल? चला ना आता घरी. थोडं ऊन पण आहे, ऊन होतं पण आता चालू केलं. सावली आली. आता सावली आली. चला मग. तर आता पोहोचलो आम्ही घरी. लाईट गेली आहे का काय? का बंद केली? तर मी सँडल घेतली आहे, म्हणजे दीदीला पण आणली मी. बघा सेम आणली, डॅश सेम. कारण दीदीला जर थोडी वेगळी आणली असती, दीदीला काय म्हणली असती की तू तुला छान आणते आणि मला खराब आणते. तर त्यामुळे मी दोघांना सेम आणलाय आणि तसून त्यांना सुद्धा सेमच आणलाय. त्या पण मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा, टिडिंग टिडिंग. कॅट शू, कॉपी कॅट शू, अंबा दिखी गया. मग कॉपी कॅट ना जागा. जे बोलो ना ते रिपीट करस तो आपण, जे बोलो ते. चला चहा ठेवूया. काय माहिती? नो शुगर नाही खायची. साखर येते साखर. शुगर 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 नो. इतला बचायत ना, जे बोलो तेच बोलत असतात. उपवास आहे ना का असं रस. पेढा खायला होता का? झाडू मारी मारी भूक लाग गई तुले.
उपास धरा का असं रास पण दिवसभर असं वाटस मी काही खायचं नाही लिहिलं ना. आणि दुसरा दिवस पण तसाच बासवास गडी घे बेटा. बापरे मँगो मँगो. बर सगळं बर टाक याच्यात देऊ नये बेटा तिथे पाणी आहे. सगळं हे पण टाक. हा हा मी पण टाकते टाक उचल. कसा उपास आहे माया असा दिवसभर खातच राहतो आहे आपण. तुझे चप्पल सँडल बनायचं. क्युटी क्युटी छान आहे ना. उपवास राहिला की दिवसभर एकच काम असतं, चहा प्या बस. हो भाई जास्त बी नको टाका. ठीक आहे चालेल पण गोड नको. नाही तुला मी नाही बोलणार. इसलिए आज मी नाही इतनी शक्कर डाली. मला बिना साखर नाही देणी तरी चालेल पण जास्त साखर नको. ज़्यादा मीठी चाय पीने से मेरे को मड़मड़ होता है. देखिए गाइस कितने पिंपल हो गए हैं गाइस चाय पी पी के. फिर भी हम चाय नहीं छोड़ रहे गाइस. ए बच्चे चाय नहीं पीते. छोटे बच्चे चाय नहीं पीते. लहान मुलं चहा नाही पीत. तुला चहा पाहिजे. तू तर नाही बोलला आता. ओके देते चहा. काय ये काय तर काही आता वाजले 5. तर मला झाडू वगैरे मारायचा आहे. झाडू वगैरे मारून मी परत मला भेटते. चला मग तोपर्यंत. तू म्हणेस ना नाव सांगतो काय कथा जय रायना आता ये ना ती चालते आहे तशी त्या कसं हसी राहणार. मी तुले काय पुढे तर इथे आमची भगत शिजते. आमचा बिल्ला भाऊ मोबाईल मध्ये घुसलेला आहे आणि बाहेर यांचं काय चालू आहे आणि मी सगळ्यांची व्हिडिओ बनवत फिरते. नो दूध नाहीये ते पप्पांसाठी आहे. ओके. तर गाईज रात्रीचे 10 वाजता आम्ही अजून डबल खातोय कारण आमच्याकडनं भूक कंट्रोल नाही होत. आणि हा आमचा उपवास आहे. आणि यावर आमची मम्मी नेहमी असं म्हणते की येता जाता चरी आणि एकादशी दरी. ही माझ्या मम्मीची म्हण आहे. गुड नाईट. झोपा आता. आम्ही पण झोपतो. बाय बाय गाईज. ते आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि तशून ते पण झोपलेत. आता वाजले 10:30. तर मी पण झोपते. चला मग आता गुड नाईट. बाय बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.